गणेशवाडी ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचा आज सिद्ध झाले। आजनी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेला चक्क ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामसेवक सचिव या दोघांनी गैरहजर राहून जबाबदारी टाळली। नियमांची पायमल्ली करत ग्रामसभेचे कामकाज चालवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना सचिव म्हणून काम करायला लावले गेले। ग्रामपंचायतीच्या अधिकृत कामकाजात शाळेच्या मुख्याध्यापकांना सामील करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे। या प्रकारामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी ही ग्रामसभा बेकायदेशीर ठरवत तातडीने रद्द केली। जर ग्रामपंचायतीला प्रशासक आणि ग्रामसेवक काम करू शकत नसतील तर त्यांना पदावर राहण्याचा काय अधिकार, असा सवाल उपस्थित करीत ही ग्रामसभा रद्द करून तातडीने पुन्हा सभा घेण्याची मागणी संविधान नायक ब्ल्यू फायटरचे प्रशांत दशरथ साळवे यांनी BDOकडे केलेली आहे। आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सनी जगताप। सर आज दिनांक 21/8/2026 आज जी ग्रामसभा होते त्याचा अध्यक्षस्थानी कोण आहे? हा कोणीच नाही। ग्रामसभा कसं काय घेऊन राहिले तुम्ही? तुम्हाला हे अधिकार दिलेत का? नाही ग्रामसभा एक मुद्दा आहे। ग्रामसभा ही कोणाच्या अध्यक्ष आणि सचिवच्या खाली झाली पाहिजे। ग्राम सचिव म्हणून कोणाला नेमलेलं इथं? सचिव म्हणून कोण आहे? सचिव म्हणून आहे का? अध्यक्षस्थानी कोण आहे? तुमची ओळख सांगा। तुमची ओळख सांगा। आणि तुमची नेमणूक ही सचिव म्हणून झाली, अधिकृत पत्राद्वारे झालेली। ते पत्र कुठं आहे? ते पत्र वाचून दाखवा। पत्र वाचून दाखवा एकदा। आणि सर दुसरा एक मुद्दा, अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली? लेंडे मॅडम, लेंडे मॅडम बरोबर। संपर्क अधिकारी संपर्क अधिकारी ग्रामसभा घेता नाही सर, अध्यक्ष पद नसलं। मॅडम तुमचं नाव सांगा। तुमच्या कल्याणी कडवे झालेली की तुम्ही संपर्क अधिकारी म्हणून आला तुम्ही। मग आजची ग्रामसभा कोणत्या नियमावर घेऊन राहिले तुम्ही? लोक आमचे ठराव कोणाकडे मांडायचे? प्रशासक म्हणून गावाला 2 वर्ष झाली, परत 2 वर्ष मॅडमनी केलं काय? तुम्ही इथं लिहून घेणार, ऐका तुम्ही इथं लिहून घेणार आणि भाऊसाहेबांना दाखवणार। भाऊसाहेब नाही आले त्याचं कारण अध्यक्ष का नाही आले इथं मॅडम, त्यांचं एक आम्हाला पत्र पाहिजे। आणि तुम्हाला पहिली गोष्ट आणि ते तुम्हाला एक सांगता येईल का? आता तुम्ही संपर्क अधिकारी म्हटल्यानंतर पवार ग्रामसेवक जे इथं, एक मिनिट मला बोलू द्या। पवार ग्रामसेवक हे किती तारखेला इथं हजर झाले हे सांगता येईल का तुम्हाला? मग तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांनी झाले? केंद्र चालक सोन्यातून खाजगी ठिकाणावर काम करतो, त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे प्रूफ आहे। तर ते केंद्र इथं चाललं पाहिजे। कोणाकडे मागणी करायची आम्ही? जन्म मृत्यूचे उत्तर खाजगी शासकीय कागदपत्र खाजगी ठिकाणी नेतो, कायदेशीर गुन्हा आहे का नाही? त्या गुन्ह्याची मागणी केली पाहिजे की नाही ग्रामस्थांनी? ही जी पोच आहे त्या अध्यक्ष नाही म्हणून, अध्यक्ष का नाही आलेला, प्रशासक का नाही आलेला, याचा तुम्ही मला पुरावा ही पोच म्हणून पोच घ्या आणि त्या नोंदणीत होईल ना। तुम्ही ग्रामसभा भरवली ना, तुमची सही शिक्का द्या आणि तुम्ही आम्हाला पोच देऊन टाका। सही शिक्का द्या। मॅडम का नाही आला नाही उत्तर द्या आणि ग्रामसभा मॅडम आल्यावर नाही तुम्ही पोच देऊन टाका। आले ना तुम्ही आज सचिव आहेत ना, या पोच मला सही शिक्का द्या। मॅडम कमून नाही आलं, का नाही आलं उत्तर भेटेल मला, कारण दाखवा। म्हणजे याचा अर्थ काय होतो? ते काम केलेच नाही ना। आमचे प्रश्न मांडायचे ना, तुम्ही लिहून घ्या। भाऊसाहेबांची कसं काय? तुम्ही तर म्हणता सचिवपदी मी आहे आज। सचिव पद सुद्धा करू शकतो, सही पोच देऊ शकतो। हो मग तेवढी पोच देऊन टाका मग आम्हाला। सह्याचे अधिकार कसं काय? सचिवपदी आलेच कसं काय मग तुम्ही इथं? ग्रामसेवक तसं तुम्हाला आदेशाचं पत्र असेल ना प्रशासनाचं, ते पत्रक दाखवा। असं कसं? ग्रामपंचायत शिक्का घ्या, तुमची सही करा, सही का? मग ग्रामसभा कसं काय घेताय मग तुम्ही? आम्ही आमचे प्रश्न कोणाकडे मांडायचे? तुम्ही कामं करून येणार आहे गावाचे? काही संबंध मग बोला त्यांना। ग्रामसभा कधी होईल? जेव्हा अध्यक्ष सचिव दोघं असतील तेव्हा होईल। मॅडम तुम्ही संपर्क अधिकारी येता, तुम्हाला सांगता येईल का पवार ग्रामसेवक हे किती तारखेला हजर झाले इथं?
मग ते 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण झालंच नाही. समोर तुम्ही मॅडम ते दोघांपैकी एक तर कोण ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण झालंच नाही. मग त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा का दाखल होऊ नये? त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तुमच्या सह्या द्या, तुमचं पत्रक द्या आम्हाला आजच्याला. मला तेवढी पोल द्या साहेब. पोल दिल्याशिवाय मी नाही आला येतो कारण तुम्ही सचिव आहे ना. तुम्ही सचिवपदी आज तुम्ही सह्या दिल्या पाहिजे, सही शिक्का दिला पाहिजे, नाही तर तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होईल. कोणत्या कारणाने तुम्हाला अधिकार दिले लोक गोळा करायचा इथं? ग्रामसभा घेणार, परस्पर ठराव सांगणार, परस्पर पैसे